ब्रेकनंतर बघूया देशात मोदींच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन झालंय। मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांचा समावेश झाला। यात एकमेव महिला चेहरा म्हणून रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली। आता सुनेच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे महाराष्ट्रात खडसेंचं बळ वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे। माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतोय। जळगावच्या रावेरमधून विजयाची हॅट्रिक साधणाऱ्या रक्षा खडसे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली। मंत्रिपदी पीएमओतून फोन आला आणि रक्षा खडसेंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। ह्यावेळेस खरोखर जनता माझ्यासोबत राहिली, सगळे मतदार राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या नेते मंडळींनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला। बाबा असतील त्यांनी पण खूप माझ्यासाठी मेहनत घेतली आणि ह्यावेळेस सगळ्यांनी खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मला एवढं चांगलं यश मिळालं। आणि आज नक्कीच मोदीजी असतील, अमितजी असतील, देवेंद्रजी असतील, सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी आज संधी मला मिळालेली आहे। रक्षा खडसेंच्या केंद्रीय मंत्रिपदाचा जेवढा आनंद त्यांना झाला असेल तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद त्यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण रक्षा खडसेंच्या राजकीय प्रवासात सासरे एकनाथ खडसेंचा वाटा मोठा आहे। 2010 मध्ये रक्षा खडसे या सक्रिय राजकारणात आल्या होत्या। पतीच्या निधनानंतर 2014 मध्ये रक्षा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढल्या। 2019 मध्ये त्या दुसऱ्यांदा रावेरमधून विजयी झाल्या। 2024 मध्ये रक्षा खडसेंनी सलग तिसऱ्यांदा लोकसभा जिंकली आहे। रक्षा खडसेंच्या सुरुवातीचं राजकारण हे कायम सासरे एकनाथ खडसे यांच्या भोवतीच फिरत राहिलं। ऑक्टोबर 2020 मध्ये खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कायम रक्षा खडसेंना पूरक असंच राजकारण केलं। 2024 मध्ये केवळ सुनेचं राजकारण जपण्यासाठी खडसेंनी राष्ट्रवादीची तुतारी सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं। एकीकडे भाजपचाच एक गट रक्षा खडसेंविरोधात उतरलेला असताना केवळ खडसेंमुळे रक्षा खडसेंचा विजय सुकर झाला। आता याच रक्षा खडसे थेट केंद्रीय मंत्री बनल्यानं खडसेंचा आनंद गगनात मावेनासा झालाय। माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतोय। मला आनंदाचे अश्रू आवरले जात नाही आहे। गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे। सर्वांचे आशीर्वाद रक्षाताईच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षाताईंना शपथविधीसाठी बोलवलं, आज एक सर्वात मोठा आनंद आहे। खडसेंचा आनंद हा अनेक अर्थानं सूचक आहे। रक्षा खडसेंना मिळालेलं मंत्रिपद हे महाराष्ट्रातल्या भाजपमधील बदलाचे संकेत असल्याची चर्चा आहे। कारण रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून झालेला अंतर्गत विरोध, त्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं खडसेंना भाजपकडे ओढणं आणि आता थेट रक्षा यांना केंद्रीय मंत्रिपद देऊन खडसेंना बळ देणं हा पक्षातील खडसे विरोधकांना काही संकेत देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। मला वाटतं रक्षा खडसे वेगळा विषय आहे, एकनाथ खडसे वेगळा विषय आहे। ते राष्ट्रवादीचे आहेत, त्यांनी त्यांचं काम करावं। त्यांची मुलगी राष्ट्रवादीची कुठल्या विंगची महिला विंगची अध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांचं काम करावं। पण रक्षा खडसे या सुरुवातीपासून भाजपच्या आहेत, तर सिनियर खासदार आहेत, तिसऱ्यांदा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि खूप मोठ्या मताधिक्याने 2,80,000 मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत। माझाही मतदारसंघ आमचा विधानसभेचा त्याच मतदारसंघामध्ये आहे, रावेर मतदारसंघामध्ये। आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे असा विषय एकत्रित आपल्याला करता येणार नाही। खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर मंत्री गिरीश महाजनांनी त्यांना उघड विरोध केला होता, तर लोकसभेतील मोठ्या पराभवानंतर खडसेंनीही भाजपला घरचा अहेर दिल्याचं पाहायला मिळालं होतं। आता जे चाललेलं आहे की मुलगी माझी फक्त तिकडे राहील, मी इकडे येऊन जाईल, खासदार आता आमच्या सुनबाई आहेतच, आमची रक्षा आहेच, आमची कन्या इकडे, म्हणजे हे सगळं सोयीचं राजकारण घरामध्ये आणि परिवारवाद की बाबा तू तिकडे राहा, मी इकडे राहतो, तू तिकडे राहा, पण सगळे पद आपल्या घरात ठेवा। आताची परिस्थिती अत्यंत केविलवाणी झाली। ह्या 2 जागा निवडून आल्या, 2 जागा कशा निवडून आल्या हे जनतेला माहिती आहे। चांगल्या मताधिक्यानं त्या निवडून आल्या
त्या ठिकाणी आमचे नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रामधल्या ह्या महायुतीच्या जागा ज्या आहेत, नगरसहित शिर्डीसहित, ह्या साऱ्या जागा या ठिकाणी महायुतीच्या पडल्या. महाराष्ट्रातील निकाल पाहता रक्षा खडसेंच्या मंत्रिपदासाठी अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातील एकमेव अनुभवी महिला खासदार, उत्तर महाराष्ट्रातून एकमेव अनुभवी खासदार अशा अनेक कारणांमुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं रक्षा खडसेंची निवड केली असेल. पण रक्षा खडसेंमागे असलेलं एकनाथ खडसेंचं पाठबळ हे देखील येत्या काळात भाजपला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळी खडसेंच्या विरोधात असलेल्या नेत्यांनाही हा इशारा तर नाही ना, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप हायकमांडनं एकाच वेळी अनेक हेतू साध्य केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.